मी रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण श्रावण स्पेशल तांदळाची बासुंदी खीर कशी करायची ते बघणार आहोत। अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि कमी साहित्यात। तांदूळ पण आपण इथे 2 चमचेच वापरलेले आहेत। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया, पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन पण क्लिक करा। सर्वात आधी आपण तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत। इथे मी 2 चमचे तांदूळ घेणार आहे। इथे आपण 2 चमचेच तांदूळ वापरणार आहोत। हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आपल्याला 2 वेळा। बघा तुम्ही बघू शकता इथे मी 2 वेळा धुवून घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालणार आहोत इथे आपण। बघा आणि आपल्याला 20 मिनिटं भिजवून ठेवायचं आहे। आता एका कढईमध्ये आपण तूप घेणार आहोत 1 चमचा। गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे आणि याच्यामध्ये आपण काही ड्रायफ्रूट घेतलेले आहेत ते तळून घेणार आहोत। बघा ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मंद गॅसवरती याला असं परतून घेणार आहोत आपण। 2 मिनिटं हे बघा झालेली आहेत आपली इथे। 2 मिनिटानंतर आपण याला काढून घेणार आहोत। बघा आता त्याच कढईमध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे। इथे मी दूध साधंच वापरलेलं आहे, फुल क्रीम दूध नाही आहे। तरीही आपली खीर घट्ट होईल एकदम आणि खायलाही तितकी टेस्टीही लागेल। मंद गॅसवरती आपल्याला दूध तापून घ्यायचं आहे बघा आणि बाजूला जी साय लागलेली असते ना तीही या दुधामध्ये घालून घ्यायची अशी। 5 मिनिटं दूध आपल्याला हे ते उकळून घ्यायचं आहे आणि त्या दुधामध्ये आपण जे तांदूळ भिजत ठेवले होते ना ते घालणार आहोत आणि पाणी ह्याचं काढून घ्यायचं आहे। बघा पाणी पूर्णपणे काढायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे। स्लो गॅसवरतीच हे असं करून घ्यायचं आहे बघा। भात शिजवून घ्यायचा आहे आपल्याला। तर यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे। तर साखर न घालता मी इथे शुगर सिरप करून घेणार आहे। बघा इथे मी 5 चमचे साखर घेतलेली आहे आणि इथे आपल्याला 2 ते 3 चमचे पाणी घालायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे। स्लो गॅसवरतीच आपण हे करून घेणार आहोत। 2-3 मिनिटानंतर आपण बघू शकतो साखर आपला आता मेल्ट व्हायला लागली आहे। आता पूर्णपणे ही वितळलेली आहे आणि याच पद्धतीने आपल्याला हे पाहिजे आहे। गॅसची फ्लेम आपल्याला बंद करून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे पाणी घालून घ्यायचं आहे। शुगर सिरप आपण गॅस बंद केला तरी ते घट्ट होऊ शकतं, त्याच्यामुळे आपण याला पाण्याचा वापर केलेला आहे। हे जे आपण कॅरेमेल केलं होतं ना शुगर, ते आपण खीरीमध्ये घालून घेणार आहोत। अशा पद्धतीने नक्की तुम्ही खीर करून बघा, खूपच टेस्टी होते ही शाही बासुंदी खीर। बघा तुम्ही बघू शकता त्याचा कलर पण थोडा चेंज झालेला आहे आणि खायलाही एकदम भन्नाट लागते। 2-3 मिनिटं याला सतत ढवळत राहायचं आहे आपल्याला। थोडी घट्ट झालेली आहे आता। ड्रायफ्रूट इथे मी कट करून घेतलेले आहे ते आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि आपल्याला 1 चमचा वेलची पूड घालायची आहे। पुन्हा आपल्याला 2-3 मिनिटं हे सतत ढवळत राहायचं आहे आणि तुम्हाला जितकी घट्ट खीर हवी असेल ना तितकी तुम्ही घट्ट खीर ही ठेवून द्यायची आहे। बघा खूप छान लागते ही रेसिपी। याची कलर बघू शकता तुम्ही याचा। आणि आता भात आपला पूर्णपणे शिजलेला आहे बघा। पूर्ण भाताला व्यवस्थित शिजवायचं आहे आणि गॅस आपल्याला ही बंद करून घ्यायचा आहे। खाण्यासाठी खीर आपली ही तयार झालेली आहे। तुम्ही या रेसिपीला नक्की ट्राय करा। बघा किती छान झालेली आहे। तुम्हाला जर आणखीन घट्ट हवी असेल ना तर थोड्या वेळ अजून 5 मिनिटं ठेवून द्यायचं आहे गॅसवरती। श्रावण स्पेशल तांदळाची बासुंदी खीर खाण्यासाठी तयार आहे। तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा। धन्यवाद।